हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणातील 6 ते 7 तासातच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कांडळी गावाजवळ गावठी कट्ट्याचा धाक दाखवून गणपत शिंदे या व्यापाऱ्याचं आंतरराज्य टोळीकडून अपहरण करण्यात आलं होतं आणि आरोपीकडून अपहरण झालेल्या गणपत शिंदे यांच्या मुलाला फोन करून 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती। या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह 6 तुकड्या अपहरण झालेल्या व्यापाऱ्याच्या शोधात तैनात करण्यात आल्या होत्या। अवघ्या 36 तासाच्या आत गणपत शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोली पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे, तर या आंतरराज्य टोळीतील 6 आरोपींना हिंगोली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या आरोपींकडून 2 गावठी पिस्टल, 1 जिवंत काडतूस, महागडे मोबाईल आणि कार असे एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे। 3 तारखेला श्री गणपतराव शिंदे जे प्रख्यात व्यापारी आहेत आखाडा बाळापूरचे, त्यांचं अपहरण झाल्यानंतर जी माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या टीम्स विशेषतः LCBचे श्री विकास पाटील, त्यांची घेवारे आणि API घेवारे आणि त्यांची टीम आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP DYSP तिथे कॅम्प करून होते। त्या अनुषंगाने तातडीने हालचाली करून सर्व एंट्री एक्झिटचे CCTV फुटेज चेक करून जास्तीत जास्त कुठपर्यंत ते जाऊ शकतं त्याची पडताळणी करून आणि गोपनीय माहिती काढून आपण तातडीने यामध्ये हालचाली केल्यामुळे आज काल रात्रीच आपल्याला विक्टीम आणि त्याला किडनॅप करणारे सर्व आरोपी मिळालेले आहेत। ते आपण औरंगाबादच्या पोलिसांच्या मदतीने, औरंगाबादमध्ये त्यांना तिथं डांबून ठेवलेलं होतं, त्यांच्या मदतीने आणि आपल्या टीमच्या सतर्कतेमुळे ते वाहन आणि आरोपींसह सगळ्यांसह मिळालेले आहेत। आज आपण बघितलं तर यामध्ये आरोपी तेलंगणा, त्याच्यानंतर संभाजीनगर, कर्नाटक आणि नांदेड यामधून आलेले आहेत आणि हे सर्व प्रोफेशनल आरोपी आहेत। त्यांनी 1 करोड रुपयाची खंडणी मागणी केलेली होती आणि यामध्ये यांच्यावर पूर्वी खुनाचे प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। त्यामुळे आम्हाला समाधान आहे की आम्ही तातडीने कारवाई केल्यामुळे आम्ही अपराधाला सुटका करू शकलो सुखरूप आणि आरोपींना देखील अटक करू शकलो। थँक्यू। हे आरोपी रेकॉर्डवरील आहेत, त्यांच्याकडे 2 फॉरेन मेड पिस्टल्स आणि काही ॲम्युनेशन आणि मोबाईल्स आपण जप्त केलेले आहेत। त्यांची 1 वाहन देखील आपण जप्त केलेली आहे। पथकाला आपण काय कामगिरीबद्दल पथकाला माननीय IG सर, माननीय वरिष्ठ अधिकारी DG ऑफिसकडून सुद्धा फेलिसिटेट करण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांचा आम्ही योग्य तो रिवॉर्ड रिपोर्ट पाठवत आहोत।